भगवंत पांडवांना सोडून द्वारकेच्या दिशेने निघालेली आहेत. कुंती आई साहेब भगवंतांसमोर उभ्या आहेत. भगवंतामध्ये कुंती आई साहेबांमध्ये संवाद चाललेला आहे. आणि कुंती आई साहेबांनी भगवंताला ज्यावेळेला भगवंत म्हणतात, पहिला प्रसंग घडला, नमस्कार करण्यासाठी भगवंत पुढे आले. कुंती आई साहेबांनी नमस्कार करू दिला नाही. भगवंतांना वाटलं या अगोदर ज्या ज्या वेळेला नमस्कार करायला आलो त्या त्या वेळेला पाय जोडून समोर उभी राहत होती, आणि आता नमस्कार करायला आलो तर मला नमस्कार करू देत नाही. का करू देत नाही? सांगितलं, आता मला कळालेलं आहे तुम्ही कोण आहात. जीवाला फक्त भगवंताचा परिचय झाला पाहिजे. भगवंत आहेच, सकारात्मक शब्द आहे बर का, आहेच. म्हटले आमचा विश्वास नाही, त्याला किंमत नाही, तिकडं जाऊन बाहेर. आमचा विश्वास नाही, आम्ही मानत नाही, दुसरीकडे जाऊन सांग ना बाबा. भक्तासमोर बोलू नको, भाविकासमोर जाऊन तू असं म्हणू नको. एक तर भाविक कान बंद करून घेईल, जर अगदी साधा सरळ दीन भाविक असेल तर कान बंद करून घेईल. कडक भाविक असेल ना, जोडे हातात घेईल. होतो का बाजूला? माझ्या देवाची निंदा करतो, माझ्या साधूची निंदा करतो, माझ्या धर्माची निंदा करतो, मी सहन नाही करून घेणार. दोन्ही प्रकारचे भक्त कान बंद करून घेतले तरी चालतात. जोडे मारण्याचं सामर्थ्य असेल तर जोडे मारले तरी चालतात. प्रवृत्त करत नाही बरं का मी कोणाला. शेवटी काय करणार? म्हणून परमात्मा आहेच, भगवंत आहेच, देव आहेच. चैतन्य असे सर्वगत, परी ते उपाधी माझी गुप्त. पण भगवंत आहे, परमात्म तत्व आहे, हे कोण जाणू शकतं? हे तत्वज्ञ संत जाणू शकतात, ओळखू शकतात महाराज. जे तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि मी तर सगळीकडे आहे ना महाराज. कही न दिसे, कही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नोहे. मी सर्वत्र आहे, समप्रमाणामध्ये, समस्वरूपामध्ये स्थित आहे, अवस्थित आहे. जसा सूर्य आहे, जसा सूर्यप्रकाश आहे, त्या पद्धतीनं मी आहे, असं भगवंताचं सांगणं आहे. आणि मग भगवंत आहे हे फक्त जीवाला ओळखता आलं पाहिजे. पण जीवाला परमात्म्याला ओळखणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. काय अडचण आहे जीवाला देव ओळखण्याची? कुंती आई साहेब सांगतात कसं ओळखता येईल. एवढे दिवस तुम्ही माझ्या सोबत होता. माया जवनिकाच्छन्न मज्ञाधोक्षजमव्ययम् अलक्षसे मूढदृशा नटो नाट्यधरो यथा. मायाजवनिकाच्छन्न मज्ञाधोक्षजमव्ययम्. तुम्ही आजपर्यंत माझ्या समोर हसले, खेळले, बागडले, वावरले. मी तुम्ही मला पाहत आले, मी तुम्हाला पाहत आले, नवे नवे स्पर्श करत आले. परंतु सामान्य पद्धतीनं माझ्या लेकरासारखं, माझ्या लेकरांसोबत वावरणारं हे परमतत्व आहे, हा परब्रह्म परमात्मा आहे, हे मला ओळखायला आलं नाही. मला कुंतीला ओळखायला आलं नाही. कारण मला माझ्या सारखीला तुम्हाला ओळखणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. पहिली गोष्ट जीवानी हे लक्षात घेतलं पाहिजे. मला त्या देवाला ओळखणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. भगवंत असे समोर येतात महाराज. आपल्या रोज येत असतील परमात्मा आपल्या समोर, कोणत्या ना कोणत्या रूपात का होईना आले असतील आजपर्यंत.
पण आपल्या डोळ्यावर मायेचा पडदा असल्यामुळे आपल्याला हा देव आलेला आहे असा विचारच येत नाही. विचार केल्याशिवाय विचार येतच नाही आपल्याला की हा देव असेल. आता कथेमध्ये ऐकल्यावर असं वाटतं, अरे आता इथून पुढे मी विचार करल बर का, समोर कोणी आलं तर मी असा विचार करल, हा देव तर नसेल ना. आता झालं महाराज, आता कथा ऐकायला भेटते आपल्याला, कथा विवेक देते आपल्याला. आतापर्यंत काय झालं, आतापर्यंत असंच झालं. भगवंत आलेही असतील, आपल्या समोर उभेही राहिले असतील, कोणत्याही रूपात आले असतील. आपल्या माणसाच्या, आपल्या प्रेमाच्या माणसाच्या रूपात भगवंत येऊ शकतात. आपल्याला असं वाटतं माझा माणूस येऊन गेला. आणि असंच प्रेमाच्या माणसाचं रूप घेऊन परमात्मा राहिले ना. मला असं वाटतं द्रौपदी आई साहेबांचं रूप घेऊन परमात्मा राहिले का अर्जुनजी महाराजांच्या सोबत? गोड कथा भाग आहे. फार गोड प्रसंग घडला अर्जुनजी महाराजांसोबत. अर्जुनजी महाराजांचं द्रौपदी आई साहेबांवर प्रेम. आता विवाह झालेला आहे. त्या द्रुपद राजाच्या, त्या पांचाळ राजाच्या त्या स्वयंवर सभेमध्ये साधूचा वेश धारण करून विराजमान झालेले, उपस्थित झालेले 5 महायोद्धे. भगवंतांनी अगोदरच स्वयंवराच्या प्रभात समयाला द्रौपदी आई साहेबांना ही सूचना दिली होती की द्रौपदी, हे स्वयंवर तुझा आहे, देशोदेशीचे राजे येतील, पण तुला फक्त त्या एकाकडे लक्ष द्यायचं आहे. या सगळ्या राजांमध्ये एक माझा प्रिय व्यक्ती येणार आहे, अर्जुन. बस मला फक्त तुमच्या दोघांची गाठभेट घालून द्यायची, माझं काम तेवढं आहे. मी मध्यस्थी आहे. फक्त त्या सभेमध्ये तुला ओळखायचं आहे अर्जुन कोण आहे, वगैरे वगैरे प्रसंग. आणि तिथं ते माशाचा डोळा प्रसंग साऱ्यांना माहीत आहे, बहुश्रुत आहात आपण. आणि विवाह झाला. विवाह पांडवांसोबत झाला, पण त्यातल्या त्यात पहिली पसंती ही अर्जुनजी महाराजांना होती. प्रेम होतं. भगवंतानी प्रसंगावधान राखून द्रौपदी आई साहेबांचं रूप घेऊन अर्जुनजी महाराजांसोबत बराच काळ परमात्मा राहिले होते. आता कोणत्या कारणाने परमात्मा राहिले होते ते तिथं गोड संवाद, प्रेम संवाद झाला. निवांत 2 जण एकांतामध्ये बसले. सुभद्रे सोबत असेल, द्रौपदी सोबत असेल, दोन्ही धर्मपत्नी अर्जुनजी महाराजांच्याच. आदल्या दिवशी असं झालं की भगवंतानी रूप घेतलं आणि एकांतवासामध्ये अर्जुनजी महाराजांसोबत परमात्मा बसले. एकमेकांजवळ बसले. प्रेम संवाद सुरू झाला. आता प्रेम संवाद सुरू झाल्यानंतर यांनी तिचा हात आपल्या हातामध्ये घेतला. तिनं यांचा हात आपल्या हातामध्ये घेतला. बोलता 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 आता प्रेमात माणूस काय करून जाईल काही सांगता येत नाही. दोघांचा प्रेम संवाद. अर्जुनाला वाटलं ही माझी द्रौपदी आहे, इथं आता दुसरं तिसरं कोणी नाही. प्रेम संवाद आणि मग प्रेमाची ती एक लहर. बोलता बोलता अर्जुनजी महाराजांनी आपल्या हातातली अंगठी काढली आणि द्रौपदी आई साहेबांच्या हातामध्ये घातली का सुभद्रा आई साहेबांच्या हातात घातली. झालं. ते भगवंताचं काय कारण असेल त्या कारणाचा शोध घ्यायचा नाही आपल्याला. पण भगवंतानी पुन्हा दुसऱ्या दिवशी आपलं मूल रूप धारण करून अर्जुनजी महाराजांसमोर आले. आणि जसंच भगवंता समोर आले अर्जुनजी महाराजांचं सगळ्यात अगोदर लक्ष गेलं देवाच्या हातातल्या अंगठीकडे. आणि अर्जुनजी महाराज विचारात पडले. आत्ताशी ट्यूब लागली, आत्ताशी प्रकाश पडला, आत्ताशी चमकले, ते दचकले मनामध्ये. अरे ही माझ्या बोटातली अंगठी याच्या बोटात कस काय, कृष्णाकडे ही अंगठी कस काय गेली. म्हणून ते विचार करायला लागले. आता सगळेजण आजूबाजूला, सगळा परिवार. आणि मग आता द्रौपदीला सगळ्यांसमोर कसं विचारावं की द्रौपदी, रात्रीला मी जी तुला अंगठी घातली माझ्या हातातली, ती अंगठी कृष्णाच्या बोटात कस काय गेली, तुझ्या बोटात कस काय नाही.
असं सगळ्यांसमोर एकदम विचारता आलं नाही. मग अर्जुनजी महाराज द्रौपदी आई साहेबांना खुणवायला लागले. आता द्रौपदी आई साहेबांना काही ओमजना की नेमकं हे काय म्हणू लागले? बरं, जे म्हणायचं असेल ते पटकन म्हणून मला सरळ सांगा. कशी तरी संधी पाहिली सगळ्यांमधून अर्जुनजी महाराज गुपचूप द्रौपदी आई साहेबांजवळ आले. अगं द्रौपदी, म्हटले काय? काल रात्री आपण दोघं जण भेटलो. म्हटले हो. आपण बसलो, सुखसंवाद झाला. म्हटले हो. बोलत असता बोलता बोलता मी माझ्या हातातली अंगठी तुझ्या बोटात घातली. म्हटले कधी भेटलो आपण? अगं म्हटले काल रात्रीची गोष्ट आहे, काल सायंकाळची गोष्ट आहे, काल आपण भेटलो ना. म्हटले मला तर आठवतच नाही आपण भेटलो. अगं आपण भेटलो, आपल्या 2 तास गप्पा झाल्या. म्हटले मग? हे तेवढ्या मोठ्यानी नसल सांगितलं त्यांनी. आणि मी बोलता बोलता माझ्या हातातली अंगठी तुझ्या बोटामध्ये घातली, तुझ्या हातामध्ये घातली. आणि म्हटले मग ती अंगठी आता तुझ्या बोटात नाही, कृष्णाच्या बोटामध्ये आहे. कस काय? आणि मग द्रौपदी आई साहेबांना तर हा सगळा विषयच माहीत नाही. मग भगवंताकडे अर्जुनजी महाराज आले. भगवंत जवळ आले. तेव्हा भगवंतास अर्जुनजी महाराजांसमोर हा प्रकाश प्रगट झाला. तेव्हा भगवंत सांगतात, अर्जुना म्हटले एक गोष्ट सांगू का तुला? काल रात्री द्रौपदी म्हणून तू जिच्या सोबत होता ना, ती मी किंवा तो मी होतो. म्हटले एवढ्या लाडानी एवढ्या प्रेमानी तू द्रौपदी म्हणून तुझ्या बोटातली अंगठी जिच्या बोटात घातली ना, ती द्रौपदी होऊन मी आलो होतो. म्हटले घे या. आता पहा, इतकं देवाच्या सान्निध्यामध्ये राहणारे सारे भक्त हे देव कधी कोणतं रूप घेऊन आपल्या समोर येतील, काही आपल्याला ओळखता येतील का महाराज? पण आपण आपल्या धुंदीमध्ये राहतो. आपण आपल्या धुंदीमध्ये राहतो. आता अर्जुनजी महाराजांसारखे, कुंती आई साहेबांसारखे जे भक्त आहेत ना, ते तरी पात्रतेचे भक्त आहेत महाराज. भक्तपणाची पात्रता त्यांच्या अंगामध्ये आहे. पण आपल्यामध्ये तर पात्रता आहे की नाही स्वतःला भक्त म्हणून घेण्याची, हे सुद्धा आपल्याला माहित नाही. आणि ते कृपा करून कधीतरी आले सहज समोर, येत असतील, पाहत असतील, आपल्याकडे बोलत असतील, काहीतरी निमित्त करून आपल्या समोरून जात असतील. आपण म्हणतो हा गेला, तो गेला, असं झालं, तसं झालं, कुत्रा गेला, मांजर गेलं, हे. पण त्यांच्या करुणेतून ते आपल्या समोर आले याचा विचार आपल्याला करणं नितांत आवश्यक असतं. उनकी करुणा में कोई कमी है नहीं, पात्रता में हमारे कमी रह गई. उनकी करुणा में कोई कमी है नहीं, पात्रता में हमारी कमी रह गई. उनकी करुणा में कोई कमी है नहीं, पात्रता में हमारी कमी रह गई. उनकी करुणा में कोई कमी है नहीं, पात्रता में हमारी कमी रह गई. देव दुर्लभ दिया देह प्रभु ने हमें, देव दुर्लभ दिया देह प्रभु ने हमें. देव दुर्लभ दिया देह प्रभु ने हमें. देव दुर्लभ दिया देह प्रभु ने हमें. जो है आगार सुख साधनों का विमल, जो है आगार सुख साधनों का विमल. उनकी समता में कोई
के उगने में कोई कमी है नहीं, रवि के उगने में कोई कमी है नहीं, नेत्रता में हमारी कमी रह गई, उनकी करुणा में कोई कमी है नहीं, पात्रता में हमारी कमी रह गई, पात्रता में हमारी कमी रह गई, पात्रता में हमारी कमी रह गई। कोणत्या तरी रूपामध्ये भगवंत आपल्या समोर येत असतील, रोज येतात भगवंत, रोज भक्तांनी संतांनी आपला भाव व्यक्त केला ना, म्हणून आपण प्रमाण पाहिलं, प्रतिदिवस आके मिलते हैं हमको प्रभु, फिर भी उनको न हमने निहाराया रे। मी त्यांना निरखून परखून पाहिलं नाही, ते येऊन गेले माझ्याकडे, माझ्या समोर येऊन गेले, पण मी माझ्याच विश्वात, जसा रवि के उगने में कोई कमी है नहीं, सूर्य उगवतो न उगवतो महाराज, सूर्य रोज उगवतो आहे, पण जो जन्मांध व्यक्ती आहे त्याला असं वाटतं सूर्य उगवतच नाही, सगळीकडे नुसताच अंधार आहे महाराज। नाही नाही, हा दोष सूर्याचा नाही, रवि के उगने में कोई कमी है नहीं, नेत्रता में हमारे कमी रह गई। भगवंताला पाहण्याची जी दृष्टी असते, भगवंताला पाहण्याचे जे नेत्र असतात, ती दृष्टी आपल्याला प्राप्त होणं नितांत आवश्यक आहे। आणि काल कथेची भूमिका सुरुवातीला मांडत असताना व्यासपीठाकडून फार गोड वाक्य आपल्याला प्राप्त झालं। ते वाक्य असं होतं की श्रीमद भागवत कथा काय आहे, देवाला पाहण्याची दृष्टी म्हणजे श्रीमद भागवत आहे। आणि इथं त्याच दृष्टीच्या संबंधामध्ये कुंती आई साहेब विवेक विचार प्रकट करतात की भगवंता, माझ्या डोळ्यासमोर तुम्ही आजपर्यंत राहिलात, पण माझ्यासारखी माईक प्रपंचामध्ये गुंतून पडलेली स्त्री, माया जवनिकाच्छन्न, ज्यांच्या डोळ्यासमोर मायेचा पडदा आहे, त्यांना तुम्हाला ओळखणं जाणणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही भगवंता। पण कसं ओळखायला येतात भगवंत? म्हटले, आज मी तुला कस काय ओळखायला आलो? त्यावेळेला कुंती आई साहेब सांगतात, आज माझ्यावरती तुमची कृपा झाली ना, म्हणून तुम्ही मला ओळखायला आला। बस भगवंताची कृपा आपल्यावरती झाली पाहिजे बर का, ही कृपाच आपला आधार आहे। अगोदर कृपा आली पाहिजे, मग ती देवाकडून, संताकडून, ग्रंथाकडून, कोणाकडूनही असो, आपण फक्त कृपेची भीक मागितली पाहिजे भगवंताकडे। कृपा करा माझ्यावरती, कृपा करा, करुणा करा, कृपा करा, करुणा करा, बस भगवंताकडे ही एकमेव कृपेची, करुणेची याचना, प्रार्थना प्रत्येक भक्तांनी, प्रत्येक मनुष्यानी करत राहिली पाहिजे। भगवंतापेक्षा ही भगवंताची कृपा सामर्थ्यशाली आहे, भगवंतापेक्षा ही भगवंताची कृपा आणि त्या कृपेचं महात्म्य फार थोर आहे। कृपा जर का भगवंताची आपल्यावरती झाली तर भगवंत सहज आपल्या समोर सन्मुख उभे आहेत, सहज आपल्याला दिसतील, सहज भगवंताची भेट होईल असा भाव असतो। म्हणून रवि के उगने में कोई कमी है नहीं, नेत्रता में हमारे कमी रह गई, पात्रता में हमारे कमी रह गई, पुत्रता में हमारे कमी रह गई। आणि आज याच कृपेच्या माध्यमातून, कृपेच्या बळावरती कुंती आई साहेबांना म्हणतात, कुंती आई साहेब मला कळालं नसता मग तुम्ही तर लीला करतच राहतात, तुम्ही तर नाटक करतच राहतात, तुमचा स्वभाव आहे, तुम्ही फार नटो नाट्य धरो यथा, एखादा नट ज्या पद्धतीनं नाटक करतो
तसा तुमचा स्वभाव आहे. तुम्ही लीला दाखवतात, आम्ही भुलून जातो. मला लक्षात आलं, आता तुमच्याकडे काय मागायचं बाकी राहिलं नाही. ह्या कुंतीच्या स्तुतीमध्ये जो अंतिम श्लोक आहे महाराज, तो फार गोड आहे, ज्याच्यामध्ये कुंती आईसाहेब भगवंतांना प्रार्थना करतात की ह्या वृष्णीवंशीयांमध्ये, ह्या पांडवांमध्ये किंवा तत्संबंधी माझे जे सगळे संबंधी नातेवाईक, सगळे सोयरे इष्टमित्र आहेत ना, माझ्या वंशातले, माझ्या कुळातले, माझे आप्तेष्ट, यांच्यामध्ये माझी फार ममता अडकलेली आहे भगवंता. तुम्हाला जर मला द्यायचंच असेल ना काही, तर या नाते गोते सगळे सोयऱ्यांमध्ये माझं जे मन गुंतलेलं आहे ना, ते काढून टाका. ते काढून टाका आणि ते कुठं लावा, ते तुमच्या स्वरूपात एकरूप करा. माझं मन, माझं चित्त, माझी ममता, माझी आसक्ती ही सगळी तुमच्या चरणांमध्ये तुम्ही अडकवून घ्या. बस झालं आता, मी खूप आजपर्यंत सहन केलं. आणि भक्त त्रास सहन करतो. भक्ताचा त्रास काय आहे माहिती आहे का तुम्हाला? आपल्याला माहिती आहे का भक्ताचा त्रास काय आहे? भक्ताचा त्रास एकच आहे, त्याला भौतिक त्रास काहीच नसतो. आता भौतिक त्रासाचा विचार केला तर कुंती आई साहेबांच्या जीवनामध्ये दुःखाला जराशीही कमतरता नाही. दुःखच दुःख, सगळे दुःख देतात. पण कुंती आई साहेबांना त्या दुःखाचं काही नाही. कुंती आई साहेबांना एकच दुःख आहे की बस झालं भगवंता, मी खूप सहन केलं आजपर्यंत, पण हे माझं जे मन तुमच्या शिवाय इतर लोकांमध्ये, वस्तू, व्यक्ती, पदार्थांमध्ये जे अडकलंय ना, माझा ते रात्रंदिवस खात राहतात. आणि जोपर्यंत आपलं मन आपल्याला असं खाणार नाही ना, तोपर्यंत आपण कुंती आई साहेबांसारखे भक्तच होणार नाही. भक्त होणे म्हणजे काय? भक्ताचं दर्शन कुंती आई साहेब करून देतात की आता त्याला हे सारे पदार्थ नकोशे वाटत आहेत. आता ही सगळ्यांमध्ये, पुत्रांमध्ये, मित्रांमध्ये, आप्तेष्टांमध्ये, नातेवाईकांमध्ये, सोयऱ्या धायऱ्यांमध्ये असलेली जी आसक्ती आहे ना, ती तुमच्याकडे तुम्ही वळवून घ्या ना एकदाची. मी किती सहन करू, किती त्रास होतो महाराज भक्ताला या गोष्टीचा, किती वेदना होतात. आणि मग आकांताने भक्त ज्या वेळेला भगवंतासमोर टाहो फोडतो, प्रार्थना करतो, विनंती करतो, करुणा भागतो, मग त्यावेळेला भगवंतालाही लक्षात येतं की आता माझा भक्त या कसोटीतून बाहेर पडलेला आहे. बस आता मला माझ्या या प्रेमी भक्ताला आता दुःख द्यायचं नाही, आता दुःख द्यायचं नाही. आता त्याचं हृदय कसं झालेलं आहे माहितीये का? एक हृदय असतं महाराज, वज्रादपी कठोराणी, आणि हृदयाची एक दुसरी बाजू असते, मृदूनी कुसुमादपी. मेणाहून मऊ आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. आमच्या हृदयाच्या दोन बाजू आहेत. आम्ही कठोर जर झालो ना तर वज्रासारखे कठोर होतो, परंतु आम्ही, आमच्या हृदयाची दुसरी बाजू आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मेणाहुनी मऊ आम्ही विष्णुदास. आमच्या इतकं मवाळ हृदय दुसरं कुणाचं नाही. आणि या भक्तीच्या क्षेत्रामध्ये मला ठाऊक नाही तुम्हाला या विषयाची संगती लागत असेल की न लागत असेल, पण मला हा विषय संपन्न करायचा आहे आणि मग पुढे चालायचं आहे. पण लक्षात घ्या, ही जी आंतरिक संघर्ष असतो भक्ताचा, त्याला लढावं लागतं त्याच्या मनाशी, कारण त्याच्या मनाविरुद्धचं वातावरण आजूबाजूला असतं. आणि मनाविरुद्धचं वातावरण ज्या वेळेला आजूबाजूला असतं त्यावेळेला भक्तासाठी ती परिस्थिती सामान्य नाही. मीराबाई याचं उदाहरण आहे. बिरह की मारी बन बन डोरो, वैद्य मिला नहीं को मीरा की प्रभु पीर मिटे जब, वैद्य सांवरिया हो।
दर्द न जाने को एरी मैं तो प्रेम दीवानी मेरा दर्द न जाने को. आणि कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या मीराबाई ज्या वेळेला आपला जीवन प्रवास करतात. मीराबाईचा विवाह झाला बर का. विवाह करण्याची इच्छा नाही, परपुरुषाचा मला सहवास किंवा मला स्पर्श देखील होता कामा नये, कारण हा देह माझ्या परमात्म्याचा आहे, श्रीकृष्णाचा आहे. आणि मग तरी सुद्धा विवाह झाला, दुःख सहन केलं, तेही कृष्ण भक्तीमध्ये स्वतःला ढाळून घेतलं. आपलं मन, आपली चित्तवृत्ती ही भगवंताच्या भजनामध्ये, सत्संगामध्ये लावलेली आहे आणि लढत आहेत, संघर्ष करत आहेत. शेवटी परिवारांना कळालं की या आता ही मीरा आता आपली राहिलीच नाही. आपल्याशी आता हिचा मनोमन संबंध आता विच्छेद झालेला आहे. आणि मीराबाई मग तीर्थयात्रेला निघाल्या, भटकंती करत आहेत. मीराबाईच्या जीवनामध्ये, जीवनचरित्राचा एक विशेष भाग आहे महाराज, की ज्या वेळेला मीराबाई आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या होत्या. मीराबाईचा शेवट कसा झाला, कुठं झाला? मीराबाईचा देह पडला आणि मीराबाईच्या देहाला अग्निदान केलं कोणी, किंवा त्यांची अंतिम यात्रा निघाली, मग त्याचा विधिवत अंतिम संस्कार झाला, अशी घटना झालीच नाही महाराज. कृष्ण तन्मयतेने, कृष्ण प्रेमाने आपलं जीवन व्याकुळ, ज्यांचं जीवनभर ज्या व्याकुळ राहिल्या, रडत राहिल्या. आणि त्या मीराबाई ज्या वेळेला आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये द्वारकाधीशांसमोर उभ्या राहिल्या आणि प्रार्थना केली की बस भगवंता, आता मी तुझ्या समोर आलेली आहे, आता मला या जगाकडे पुन्हा वळवू नको. आणि मंदिरामध्ये, गाभाऱ्यामध्ये गेलेल्या मीराबाई वापस पुन्हा गाभाऱ्याच्या बाहेर का येत नाहीत, एवढा वेळ झाला म्हणून पाहण्यासाठी भक्त आतमध्ये आले. गाभाऱ्यामध्ये तर आतमध्ये गेलेल्या मीराबाई दिसेनाशा झालेल्या होत्या. मग गेल्या कुठं मीराबाई, याचं एक प्रमाण फक्त सापडलं की मीराबाईच्या अंगावरती असलेल्या वस्त्राचा जो पदर होता, तो पदर देवाच्या छातीच्या बाहेर आलेला फक्त दिसत होता. आणि मग त्याच्यावरून हे अनुमान निघालं की मीराबाई ह्या भगवंताच्या हृदयामध्ये सदेह सामावून गेल्या. जशा भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या हृदयामध्ये सदेह कान्होपात्राला भगवंतानी आपल्या हृदयामध्ये जसं स्थान दिलं, त्याच पद्धतीनं हा भक्ताचा भाव आहे महाराज. म्हणून ही कृपा आपल्यावरती झाली पाहिजे, ही करुणा आपल्यावरती झाली पाहिजे, अशी प्रार्थना भगवंतांकडे वारंवार करणं तुमच्या माझ्यासारख्या भक्तांना अपेक्षित आहे. माझे चित्त तुझ्या पायी पायी, माझे चित्त तुझे 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 पायी. राहे ऐसे करी काही, राहे ऐसे करी काही, राहे ऐसे करी काही, माझे चित्त तुझे पायी पायी, माझे चित्त तुझे पायी पायी, माझे चित्त तुझे
पाई राहे ऐसे करी काही राहे ऐसे करी काही राहे ऐसे करी काही काही माझे चित्त तुझे पाई पाई माझे चित्त तुझे पाई पाई माझे चित्त तुझे पाई. म्हणून भक्ताचा संघर्ष, भक्ताचं जे युद्ध आहे महाराज. कुंती आई साहेब आज म्हणतात भगवंतांना, बस आता खूप झालं, मी फार काळ आता हा सगळा प्रवास चालून झालेली आहे. हे हरी, मला कोणीतरी एक असामान्य अद्वितीय शक्ती मला आणि माझ्या परिवाराला सांभाळते आहे हे मला ठाऊक होतं. पण आता त्या शक्तीवरती माझा विश्वास दृढ झाला. आज ज्या वेळेला मला कळालं की ती असामान्य अचिंत्य परमशक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझा कृष्ण आहे. हा माझा कृष्ण, हाच तर माझा आहे ना, हाच मला सांभाळतोय, हाच माझ्या पांडवांना आजपर्यंत सांभाळत आला. आणि मी कुठं शोधत होते त्या अचिंत्य शक्तीला. ती असामान्य शक्ती माझा सांभाळ करते 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 मला ठाऊक होतं. पण ती असामान्य शक्ती माझ्या सहवासात आहे, माझ्याशी चालते बोलते, मला सांत्वना देते, माझा हात हातात घेते. कुंती आत्या तू चिंता करू नकोस म्हणते. आणि असा अर्जुनाला सहकार्य करेल, युधिष्ठिराला सहकार्य करेल, भीमाला सहकार्य करेल. आणि ती अचिंत्य शक्ती दुसरी तिसरी कोणती नाही, त्या शक्तीचं नाव आहे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण, ज्याला कोणी कृष्ण म्हणतं, कोणी नंदाचा पुत्र म्हणत आहे, कोणी देवकी वसुदेवांचा पुत्र म्हणत आहे. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. आणि मग कोणकोणत्या नावाने सारे भक्त तुम्हाला ओळखतात हे कुंती आई साहेबांनी भगवंतासमोर स्पष्ट केलं. अशा त्या तुम्हा गोविंदांना, अशा त्या तुम्हा श्रीकृष्णांना, त्या परमशक्तीला मी कुंती वारंवार वंदन करते, नमस्कार करते आहे. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रये. ज्या वेळेला आपल्या कुंती आई साहेबांना माझ्या स्वरूपाचं झालेलं हे जाण किंवा ज्ञान किंवा जाणीव ही भगवंताच्या लक्षात आली, भगवंतांनाही आनंद झाला. जेवी बाळासे लेणे लेवविता ते नेणे परी सुखावे माता. एखाद्या छोट्याशा तानुल्या बाळाला आपण सुंदर कपडे घातले, सुंदर दागिने घातले, त्या बाळाला कळत नाही मला कसं सजवलंय, मी किती सुंदर दिसतोय. पण त्याला पाहणारी त्याची जी आई असते ना, तिला कळतं माझं बाळ किती गोड दिसतंय. आज माझ्या बाळाला मी नवीन कपडे घातले, एवढे अलंकार दागदागिने घातले, माझं बाळ किती शोभून दिसत आहे. आज बाळाला काही कळतं का मी कसा दिसतो? ते नेणे, पण त्याला पाहून त्याची आई, ते नेणे परी सुखावे माता. तसा भक्ताला ज्या वेळेला स्वानुभव प्राप्त होतो त्यावेळेला भगवंत प्रसन्न होतात, श्री सद्गुरु संत साधू प्रसन्न होतात. ऐसे सुखावे तत्वता सद्गुरु रावो, अशा अर्थाची ओवी नाथबाबांची भागवतामध्ये आहे. म्हणून ठीक आहे, तू मला ओळखलंस, माग. काय मागू?
एकच मागणं आहे आता. ज्या शेवटच्या श्लोकाचा भाव आपण पाहत होतो तोच भाव, तेरी मेहरबानी का है बोझ इतना जिसे मैं उठाने के काबिल नहीं. ही जी कृतज्ञतेचा भाव वर्णन करतात संत आपल्या या पदामधून, त्याच्याच अंतिम चरणामध्ये इकडं कुंती आई साहेबांचा अंतिम श्लोक आणि इकडं या संतांनी गायन केलेल्या पदाचं अंतिम चरणाचा भाव आणि पूर्ण पदाचाही भाव त्याला अनुसरून की आईसाहेब म्हणतात. आणि आईसाहेबांना आज डोळ्यासमोर ठेवून बसल्या बसल्या मनोमन आपणही त्या भगवंतांना प्रार्थना करू की हे हरी, आज मी मागतो आहे तुझ्याकडे काय. यही मांगता हूं मैं सिर को झुका लूं, तेरा दिल भी इस बार जी भर के पार, सिवा दिल के टुकड़े के ऐ मेरे दाता. मैं कुछ भी चढ़ाने के काबिल नहीं हूँ, तेरी मेहरबानी का है बोझ इतना, तेरी मेहरबानी का है बोझ इतना, जिसे मैं उठाने के काबिल नहीं, जिसे मैं उठाने के काबिल नहीं, जिसे मैं उठाने के काबिल नहीं. मैं आ तो गया हूँ मगर जानता हूँ, मैं आ तो गया हूँ मगर जानता हूँ. मी आलेलो आहे, तुला भेटण्यासाठी आलेलो आहे, तुला प्राप्त करून घेण्यासाठी आलेलो आहे. मी आजपर्यंत साऱ्यांना प्रसन्न करून पाहिलेलं आहे, आता मला तुला प्रसन्न करायचं आहे. पण मला ठाऊक आहे, माझी जरी इच्छा असली तू माझा अंगीकार करावा तरी सुद्धा मला हे माहीत नाही की तुझ्यासारख्याने माझा अंगीकार करावा एवढी माझी पात्रता आहे की नाही, हे मला माहीत नाही. मैं आ तो गया हूं मगर जानता हूं, तेरे दर पे आने के काबिल नहीं हूं, तेरे दर पे आने के काबिल नहीं हूं, तेरी मेहरबानी का है बोझ इतना, तेरी मेहरबानी का है बोझ इतना, जिसे मैं उठाने के
कर्जदार तेरे दया काहू इतना 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 ये कर्जा चुकाने के काबिल नहीं हूँ तेरी मेहरबानी का ये बोझ इतना तेरी मेहरबानी का ये बोझ इतना जिसे मैं उठाने के काबिल नहीं हूँ जिसे मैं उठाने के काबिल नहीं हूँ जिसे मैं उठाने के काबिल नहीं। तेरी मेहरबानी का है बोझ इतना जिसे मैं उठाने के काबिल नहीं। मला माहित आहे मी तुझ्याकडे काही मागावं, तू दाता आहेस, तू भरपूर देशील मला। ये माना के दाता हो तुम कुल जहां के, पण मगर कैसे झोली फैलाऊं मैं आके। कारण जो पहले दिया है वो कुछ कम नहीं है, उसी को निभाने के काबिल नहीं। वरतून हे जीवन प्राप्त झालेलं आहे तुझ्याकडून, तुम्हीने अदा की मुझे जिंदगानी, पण आजपर्यंत आपण काय केलं? तेरी महिमा फिर भी मैंने न जानी, कर्जदार तेरे दया काहू इतना, ये कर्जा चुकाने के काबिल नहीं हूं। आणि मग ती प्रार्थना, यही मांगता हूं मैं सिर को झुका लूं, तेरा दिल भी इस बार जी भर के पाऊं। भक्ताची ज्या वेळेला ही मृदू अवस्था होते महाराज, भक्त या दीर्घ संघर्षातून ज्या वेळेला या भावामध्ये प्रवेश करतो, त्यावेळेला भगवंत ही भक्ताच्या हृदयाची काळजी घ्यायला सुरू करतात। आता तिथं भगवंतांना कुंती आई साहेबांच्या हृदयाच्या पुढे जाऊन काही एक महत्वाचं नाही, भगवंत त्याला अलगद जपतात, हळूवार जपतात। या भावाने भाव स्वीकार केला कुंती आई साहेबांचा भगवंतानी, आणि नाही तुम्ही कायमचे इथं थांबू शकत ना, एक दिवस मला द्या। ही प्रार्थना मान्य केली भगवंत कुंती आई साहेबांसाठी एक दिवस का होईना थांबावं म्हणून थांबले, पण निमित्त झालं फक्त कुंती आई साहेबांचं। भगवंत थांबले पितामह भीष्माचार्यांसाठी। माहित होतं माझा भीष्म सुद्धा माझी वाट पाहतो आहे, ज्याच्या शरीराच्या प्रत्येक रोमामध्ये बाण घुसलेले आहे, पण त्याच्या शरीरातून प्राण गेला नाही, कारण त्याला माझ्या दर्शनाची आशा आहे। आणि मग इकडं युधिष्ठिरजी महाराजांना सुद्धा आपल्याकडून पाप कर्म घडलेलं आहे याचं दुःख व्हायला लागलं। आपण एवढं भीषण युद्ध केलं, संग्राम केला, आणि मग मोहामध्ये युधिष्ठिरजी महाराज पडले, तीव्र मोह दाटून आला, आणि हे श्राद्धाधिक कर्म ज्या वेळेला मेलेल्यांचे सगळे चाललेले होते की जे युद्धामध्ये मरण पावले, त्याही पक्षातले आपल्याही पक्षातले, आता यांना सद्गती मिळावी म्हणून युधिष्ठिरजी महाराजांनी श्राद्ध समारंभ केला। रडायला लागले, खूप रडायला लागले, भगवंता हे काय पातक माझ्या हातून घडलं, किती निरपराध प्राण्यांचा वध माझ्याकडून झाला, एवढं भीषण युद्ध व्हायला नको होतं। पण भगवंतानी युधिष्ठिरजी महाराजांना समजावण्यासाठी पुन्हा दुसऱ्यांदा गीता सांगितली,
जे भगवंत अर्जुनजी महाराजांना समजावू शकतात ते भगवंत युधिष्ठिरांना समजावू शकत नाहीत का? अर्जुन लढिवाळ आहेत, भाबडे आहेत. अर्जुनाच्या तुलनेमध्ये युधिष्ठिर समजदार आहे. मग गीतेची भाषा अर्जुनजी महाराजांना काही काही वेळेला समजली नाही, ती युधिष्ठिरजी महाराजांना कळाली असती. पण भगवंत बरं दोन्हीकडं मोह आला. मोह अर्जुनजी महाराजांच्याही मनामध्ये आला आणि आज मोह युधिष्ठिरजी महाराजांच्या मनातही आला. पण भगवंतांनी अर्जुनजी महाराजांना सांगितलं, अर्जुनजी महाराजांनी ते श्रवण केलं. युधिष्ठिराला का नाही सांगितलं? युधिष्ठिराला म्हणतात, चल मी तुला भीष्माचार्यांकडे घेऊन जातो. भीष्माचार्यांकडे आणलं. भीष्माचार्यांना सांगितलं, तुमच्या जवळचं ज्ञान युधिष्ठिराला तुम्ही द्या. असं का? देवाजवळ ज्ञान नव्हतं का? अर्जुनाला सांगितलं मोह नष्ट केला, युधिष्ठिराला सांगा मोह नष्ट करा. तिसऱ्या ठिकाणी हे भीष्माचार्य पुन्हा मध्ये कस काय आले? मग त्यावेळेला इथं अंतर पडलं भावाचं. अर्जुनजी महाराजांच्या मनामध्ये जो भाव, शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम, या ज्या सूत्राची वाट भगवंत पाहत होते, तो गुरुभाव कृष्णाकडे पाहताना युधिष्ठिरांच्या मनामध्ये नाही. हा आमचा मामे भाऊ आहे म्हणून भाऊ म्हणून पाहतात. आणि हेच अंतर झालं दोघांच्याही मोहातलं. मग भीष्माचार्यांचंही निमित्त झालं भेटीचं. इकडं युधिष्ठिरांचाही मोह नाहीसा करायचा होता म्हणून युधिष्ठिरजी महाराजांनाही सोबत घेतलं. सगळ्याच पांडवांना सोबत आणलं. भीष्माचार्यांना दर्शन दिलं. अंतिम उपदेश धर्मदादांना भीष्माचार्यांनी केला. त्यांचाही मोह नाहीसा झाला आणि भगवंताने भीष्माचार्यांना सद्गती दिली. देवाकडे पाहता 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 भीष्माचार्यांचा प्राण निघून गेला. भगवंत हस्तिनापुरामधून पुन्हा एक वेळेला रथावर आरूढ झाले आणि द्वारकेला येऊन पोहोचले. अर्जुनजी महाराज भगवंतांना पोहोचवण्यासाठी द्वारकेपर्यंत आले. 6-6.5 महिन्यानंतर अर्जुनजी महाराज पुन्हा वापस हस्तिनापुरामध्ये आले. धर्मदादाला सांगितलं की दादा, अखंड संकटाच्या वेळेला आपला सांभाळ करणारे परमात्मा वैकुंठ धामाला निघून गेलेले आहेत. हे ऐकून धर्मदादांना तीव्र वेदना झाली. म्हणून धर्मदादांना भगवंताची आज्ञाही मिळाली की आता तुम्ही सुद्धा मृत्यूलोक सोडून वैकुंठाला या. त्यावेळेला राजा परीक्षितींचा राज्याभिषेक केला आणि 5 पांडव 6वी द्रौपदी कैलासाच्या वाटेने वैकुंठ धामाला निघून गेले. इकडं राजा परीक्षितींचा राज्यकारभार सुरू झाला. त्याच वेळेला कलियुगाचं आगमन राजा परीक्षितींच्या राज्याच्या सीमेवरती झालं आणि त्या कलीनं राजा परीक्षितींना मला तुमच्या राज्यामध्ये राहण्यासाठी जागा द्या अशी प्रार्थना केली. त्यावेळेला परीक्षितींनी सांगितलं की हे कली, तसं तर मला तुला माझ्या राज्यामध्ये येऊ द्यायची इच्छा नाही, पण तू मला शरणागत झालास, तुझं म्हणणं आहे तू भगवंताचा भक्त आहेस, म्हणून मी तुला राहायला काही जागा देतो. तू तिथंच राहा, ती जागा सोडून दुसरीकडे कुठं राहू नको. जिथं मद्यपान केलं जातं तिथं राहा, जिथं मांस भक्षण केलं जातं तिथं राहा, जिथं सट्टा खेळला जातो तिथं राहा, ज्या ठिकाणी स्त्री देहविक्रय करून चरितार्थ चालवते तिथं राहा. अशा काही जागा दिल्या. कली संतुष्ट झाला नाही. मग त्यावेळेला राजा परीक्षितींनी सांगितलं, अनितीनं कमवलेल्या द्रव्यामध्ये मी तुला राहायला जागा देतो. कली खुश झाला आणि तोच कली येऊन बसला. परीक्षितींच्या भांडारगृहामध्ये येऊन पडलेल्या जरासंध नावाच्या असुराच्या मुकुटामध्ये तो मुकुट परीक्षितींनी घातला. शिकार करण्यासाठी वनामध्ये आले. ऋषींना ध्यानस्थ बसलेलं पाहिलं आणि असुराचा मुकुट, वरतून त्याच्यामध्ये कली आणि ऋषींना ध्यानामध्ये बसलेलं पाहिल्याबरोबर अनास्था मनामध्ये उत्पन्न झाली. राग आला तीव्र मनामध्ये. माझं स्वागत केलं नाही आणि ध्यानाचं सोंग ढोंग करून बसले. म्हणून मेलेल्या जमिनीवरचा सर्प बाणाच्या टोकावर उचलला, ऋषींच्या गळ्यामध्ये घातला. रागारागाने निघून आले. मस्तकावरचा मुकुट काढला. पुन्हा वाईट विचार करणारी बुद्धी चांगला विचार करायला लागली. पश्चाताप अनुताप व्हायला लागला मनामध्ये.
पण तोवर इकडं ऋषीपुत्राने पित्याच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकलेला आहे कोणीतरी हे पाहिलं आणि आवेशामध्ये येऊन तात्काळ मुखातून शापवाणी बाहेर पडली. ज्याने कुणी माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये हा मेलेला सर्प टाकला असेल मी त्याला शाप देतो. आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प त्याला दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल. ऋषींना ज्या वेळेला ही शाप वार्ता कानावर आली ऋषींनी पुत्राला सांगितलं, बेटा राजा परीक्षितींकडून जरी अपराध घडला तरी सुद्धा एवढा भयानक शाप राजा परीक्षितींना देणं पर्याप्त नाही. पण आता शाप मुखातून बाहेर पडला, आता ठीक आहे, जे झालं ते भगवंताची इच्छा समज. पण निदान त्या भगवत भक्त राजा परीक्षितींना ही सूचना देऊन ये आहेत त्यांच्या हातामध्ये 7 दिवस काहीतरी स्वतःच्या उद्धाराचा प्रयत्न करतील. आणि इकडं ऋषीपुत्र राजमहालामध्ये आले. लक्षात आलं राजा परीक्षितींच्या, म्हणून नमस्कार करण्यासाठी क्षमा याचना करण्यासाठी धावत पळत निघालेल्या राजा परीक्षितींना पाहून ऋषीपुत्राने दुरूनच सांगितलं, राजन आता माझी क्षमा याचना करून काही उपयोग होणार नाही, कारण मी तुला शाप देऊन झालेलो आहे. आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प तुला दंश करेल आणि त्याच्या विषाच्या परिणाम स्वरूपाने राजा तुझा मृत्यू होणार आहे. राजा परीक्षितींनी हे ऐकलं आणि ही खरी वेळ आहे आपल्या जीवनातली आपल्या बुद्धीमध्ये असलेल्या विवेकाला जागृत करण्याची. आता घाबरायचं नाही, आता भांबावून जायचं नाही, आता विवेकाचा आश्रय घ्यायचा आणि आपलं पाऊल परमकल्याणाच्या दिशेनं टाकायचा विचार केला. मृत्यूच होणार आहे तर घरात बसल्यापेक्षा कोणत्या तरी महात्म्याच्या संगतीमध्ये बसू, काहीतरी साधन करू, थोडंसं भजन करू आणि ते भजन करता करता भगवत धामाला जाऊ, असा विचार राजा परीक्षितींनी केला. राजे परीक्षिती सर्वसंग परित्याग करून वनामध्ये आले. काय करावं काय करावं काय करावं, 7 दिवसामध्ये उद्धार होईल असं कोणतंही साधन आपल्याला कोणी सांगायला तयार नाही. आणि मग त्यावेळेला राजे परीक्षिती गंगेच्या परम पवित्र तटावरती एका सुंदर वटवृक्षाच्या सावलीमध्ये मांडी घालून बसले. अनन्य भावाने भगवंताची शरणागती केली आणि अखंड राजे परीक्षिती मोठ्याने भगवंताचं नामसंकीर्तन करण्यासाठी आरंभ करता. राजा राम 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 सीता राम राम राम, 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 राजा राम 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 सीता राम राम, राजे परीक्षिती अखंड भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये तल्लीन झालेले आहेत. इकडे वनामध्ये शुकदेवजी महाराज भटकंती करत असताना आकाशवाणीच्या माध्यमातून भगवंतानी सांगितलं, शुका जसा श्रोता तुला पाहिजे तसा श्रोता राजा परीक्षिती वनामध्ये आलेला आहे.
तू त्याच्या जवळ जा, तुझ्या हृदयातली श्रीमद भागवत कथा राजा परीक्षितींना सांग. आणि शुकदेवजी महाराज वाटचाल करून राजा परीक्षितींसमोर आले. मिले कोई ऐसा संत फकीर. आणि आज राजा परीक्षितींना तो संत, ते शुकदेव, ते परमहंस येऊन विराजमान झालेला आहे. आतापर्यंत वाटत होतं जितेंद्रिय महाराज ज्ञानी बसला कोठे दिव्य समाधी लावून या विपिनी. पण मी एक तो भाग्यवान परीक्षिती आहे की जो जगाला परमहंस भेटला नाही, तो परमहंस मला भेटला. तो परमहंस आज माझ्या समोर आहे आणि त्याच्या समोर मी आहे. आता माझं कर्तव्य एकच आहे, तो परमहंस जे त्याच्या अंतःकरणातलं ज्ञानाचं हितगुज माझ्या सोबत करेल ते मला ऐकायचं आहे. बस. शुकदेवांना आलेलं पाहिलं. राजे परीक्षिती उठून बसले, साष्टांग नमस्कार केला, पुन्हा हात जोडून चरणाजवळ विराजमान झाले. शुकदेवजी महाराज म्हणतात, राजन, वरीयाने शते प्रश्न कृतो लोकहितं नृपः आत्मवित्सम्मतः पुंसां श्रोतव्यादेषु यः परः. श्रोतव्यादीनिराजेन्द्र नृणां सन्ति सहस्रशः अपशतात्मात्मतत्त्वं गृहेषु गृहमेधिना. मी तुझ्या प्रश्नाचे यथायोग्य पद्धतीनं उत्तर देईन. हे ऐकल्याबरोबर राजा परीक्षितींना आनंद झाला. पण प्रश्न काय होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर शुकदेवजी महाराज कसं देतात, ह्या उत्तरातूनच भागवताच्या अनेक कथेचा उगम आहे. म्हणून हा सारा रसाळ कथा भाग तुम्ही मी श्रवण करू. उद्याच्या कथा भागामध्ये भगवंताची कृपा, तिसऱ्या दिवसाची सेवा आपली पूर्ण विरामापर्यंत आली. निर्विघ्नपणाने राहिलेले दिवसही निर्विघ्नपणाने भगवंतानी ही सेवा पूर्ण करावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. या ठिकाणी गुरूंची आज्ञा, सद्गुरूंची आज्ञा मानून, भगवंताची आज्ञा मानून सेवेला पूर्ण विराम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे ना